पण मला आठवतंय मी कॉलेजमध्ये असताना मोहन कुलकर्णींनी कराडला एक कवयित्री संमेलन घेतलेलं होतं आणि त्यावेळेला मी कविता करतच होते, पण केसरी वर्तमानपत्राने मला त्या संमेलनाचं काय रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी सोपवली होती आणि इंदिराबाई अध्यक्ष होत्या, इंदिरा संत. आणि त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाणत्या नामवंत कवयित्री पद्माताई होत्या, संजीवनीबाई होत्या, सरोजिनी बाबरांसकट लोक परंपरेतल्या कविता घेऊन आलेल्या, अशा सगळ्या जणी त्या संमेलनासाठी कराडला आलेल्या होत्या. ज्या वेळेला मी तिथे गेले होते आणि पहिल्यांदाच मोहन कुलकर्णींशी परिचय झाला होता, तेव्हा आम्ही सिद्धलेखिकांचं बीज ज्यांनी रोवलं त्या मोहन कुलकर्णींशी तेव्हापासून कवयित्री संमेलनाच्या निमित्ताने झालेला माझा परिचय मला आज इथे सहज आठवला. आता मात्र ज्योत्स्नाच्या आग्रहाने आणि पद्माताई तुमचा आग्रह स्मरून प्रार्थना तर पनवेलच्या समग्र इतिहासासारखं एक अतिशय वेगळं काम, म्हणजे ज्याला अभ्यासाची चिकाटी आणि ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ खणून काढण्याची तयारी असणारा अभ्यास करण्याची उमेद आणि जिद्द जिच्याजवळ आहे ती आज स्वागताध्यक्ष आहे. मला फार आनंद होतो. माझ्या मैत्रिणी समोर बसलेल्या आहेत, नंदाताई आहेत, वासंती आहे, पुष्कळच ओळखीचे चेहरे मला इथे दिसत आहेत. मला फार बरं वाटतंय. आमच्या मालेगावकर बाई आहेत. तेव्हा या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधते आहे. हल्ली पहाटेलाच एक पक्षी गातो हुबेहूब माणसासारखा. हल्ली पहाटेलाच एक पक्षी गातो हुबेहूब माणसासारखा. अर्थात पक्षी गात असतो पक्षासारखाच, पण मीच करत असते त्याचं मानुषीकरण. कारण मलाच जोडायचे असतात त्याचे उडणारे पंख, उघडलेली चोच, झेपावता विश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती माझ्या अधांतर आयुष्याच्या निखळलेल्या दुव्यांमध्ये. कविता माझी नाही, कविता आहे अनुजा जोशी नावाच्या आमच्या गोव्याच्या तरुण मैत्रीण कवयित्री. हे म्हणजे गोव्याची अनुजा जोशी. पण खरं तर आजची केवळ लिहिणारीच नाही, तर वाचणारी, गाणारी, नाचणारी, विचार करणारी, जगण्याच्या लढाईमध्ये उमेदीने उतरणारी प्रत्येक बाईच हे म्हणत असते कधी ना कधी. मी विचार करते की गोष्टी सांगणारा, गाणं गाणारा माणूस लिहायला लागला त्यालाही आता काही हजार वर्ष झाली. बाई कधी लिहायला लागली? बाई ही अगदी वेदकाळापासून, खरं तर त्याही आधीपासून गोष्टी सांगत आणि गाणी म्हणत असणार. म्हणजे वेदामध्ये सूर्या, घोषा, अपाला यांची सुंदर सूक्त आहे. आणि वेदाच्याही आधीच्या काळापासून एक अवैदिक किंवा लोकपरंपरा म्हणूया तिचाही एक प्रवाह होताच. आणि त्यामध्ये गाणं रचणं, गोष्टी सांगणं हे बाईचं तिथेही असणार नव्हे आहे. याचं कारण आज पाहिलं तरी सुद्धा लोकपरंपरेमधला 90% भाग हा बायकांनी रचलेल्या साहित्याचा आहे, गाण्याचा आहे, कहाण्यांचा आहे, गोष्टींचा आहे. बुद्धामुळे ज्यांना निर्वाणाची प्राप्ती झाली त्या बायकांनीही काव्य रचलं. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की आधी बुद्धाने असं म्हटलं होतं की भिक्षू संघामध्ये बायका नकोत. आणि ज्या वेळेला त्याच्या महाप्रजापती गौतमी या मावशीमुळे त्याला बायकांना भिक्षू संघात घ्यावं लागलं, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की माझा धर्म जो 1000 वर्ष टिकला असता तो बायका आल्यामुळे कदाचित 500 वर्षच टिकेल. पण ज्या वेळेला या सगळ्या स्त्रिया बौद्ध धर्मामध्ये प्रविष्ट झाल्या तेव्हा त्या धर्माला बुद्धाच्या करुणेचा जो पाझर त्या बायकांच्यामुळे अधिक प्रमाणात अनुभवायला मिळाला. त्यामुळे तो करुणामय बुद्ध आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेला आहे असं मला वाटतं. त्यांनी ज्या निर्वाणाच्या वेळच्या कविता रचल्या त्या जुन्यातल्या जुन्या कविता असं आपण म्हणूया, त्या फेरी गाथा आज आपल्यासमोर आहेत. बाईचं मन आणि बाईची बुद्धी
ह्यांची दर्शनं मात्र पुष्कळ उशिरा झाली. म्हणजे एक काळच असा होता की एकेकाळी बाई ही स्वयंतंत्र, स्वयंसिद्धा अशा प्रकारची मातृदेवता ज्या काळामध्ये प्रभावी होत्या अशा काळातली होती. हळूहळू निरनिराळ्या प्रकारच्या बंधनांमध्ये अडकत गेली आणि मग असं झालं की ही बाई हिने बोलायचं नाही, हिने सार्वजनिक जीवनात यायचं नाही. कारणं अनेक असतील, पण बंधनांमध्ये अडकत गेलेली बाई ती ज्ञानापासून सुद्धा वंचित ठेवली गेली. जी अनेक वर्षांची परंपरा सहजपणाने पुरुषांनी निर्माणही केली आणि अनुभवालाही आली, त्याच्यापेक्षा वेगळं असं तिचं एक जग तयार झालं जे अतिशय मर्यादित जग होतं. पण अनक्षर असली किंवा पुरुषांना जी उपलब्ध होती ती ज्ञानपरंपरा तिच्या लाभाचा विषय झालेली नसली तरी बाई अडाणी होती असं नव्हे, निर्बुद्ध होती असं नव्हे. ती प्रतिभावंत होती, ती बुद्धिमान होती आणि त्याची चमक आपल्याला परंपरेमध्ये शोध घेतला तर अधूनमधून पुष्कळ वेळा आढळते. म्हणजे महाकवी दंडीचं काव्य आपल्याला माहीत आहे, दशकुमार चरित लिहिणारा. तर त्याच्या संदर्भात एका कवयित्रीने लिहिलेला 4 ओळींचा एक श्लोक होता. तो वाचताना मला असं वाटलं की तिने काय लिहिलं किंवा काय रचना केली ही आज उपलब्धच नाहीये. तिचं साहित्य उपलब्ध नाही, पण तिने असं म्हटलं होतं की सरस्वतीचं वंदन करताना दंडिनी ती सर्व शुक्ला आहे, म्हणजे ती गोरी आहे, ती शुभ्र कमळावर बसलेली आहे, तिच्या तिची वस्त्र शुभ्र आहेत, अशी सरस्वती दंडिनी म्हटली होती, वर्णन केली होती. पण माझ्यासारखी सावळ्या रंगाची कवयित्री त्याला माहिती नाही, म्हणून त्यांनी सरस्वतीला सर्व शुक्ला असं म्हटलंय. ही दक्षिणेतली असावी विज्जिका. तर तिने असं म्हटलंय की माझ्यासारखी नीलोत्पल दल श्यामाम विज्जिकाम माम अजानताम कथम ही दंडिना प्रोक्तम सर्व शुक्ला सरस्वती. माझ्यासारखी निळ्या कमळाची कांती असलेली माझ्यासारखी कवयित्री माहिती नाही, म्हणून सरस्वतीला असं कसं त्यांनी गोरी आहे असं म्हटलं. तेव्हा स्वतःला सरस्वतीचा ची प्रतिभा असणारी, तिचा आशीर्वाद असणारी, तिचं दुसरं रूप असणारी असं म्हणवून घेणारी विज्जिका ही आपल्याला परंपरेमध्ये कुठेतरी सापडते. लोकपरंपरेमध्ये कितीतरी बायका आहेत की ज्यांच्या चातुर्यामुळे त्यांचे वडील प्रधान असेल, कोणी राजा असेल, चतुराईने त्यांची सुटका त्यांनी केलेली आहे, त्यांचे कर्तृत्व दाखवलेलं आहे. किंवा ज्या वेळेला बाईला स्वतःचं नशीबच नाही, तिला वडिलांचं किंवा बापाचंच नशीब असं म्हटलं जात होतं त्या काळामध्ये, म्हणजे लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं. पण बाई ही स्वतःचं स्वतंत्र नशीबच घेऊन आलेली नाही असं म्हणण्याच्या काळामध्ये वडिलांना मी माझ्या नशिबाची असं उत्तर देणारी आणि ते नशीब सिद्ध करणारी अशी बाई, अशी मुलगी आपल्याला लोकपरंपरेमध्ये भेटते. तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही जी एक प्रतिभा जिच्याजवळ आहे, बुद्धिमत्ता जिच्याजवळ आहे, जगण्याविषयीचं शहाणपण आणि जगण्याविषयीचं तत्वज्ञान जिच्याजवळ आहे, अशी बाई होतीच. ती अस्तित्वात होती, फक्त ती इतिहासात आली नाही, तिच्याविषयीचं डॉक्युमेंटेशन, दस्तावेजीकरण झालं नाही. आणि म्हणून आत्तापर्यंत असं झालं की हे सबंध मध्ययुग अंधाराचं युग निर्माण झालं. मग आपल्याला थोडा उजेड कुठे दिसतो? संत कवयित्रींमध्ये दिसतो की ज्यांच्याकडे, म्हणजे पहा की आपल्याकडे काय धुंद आणि निर्भय पद आहेत मीरेची, किंवा तिच्याही अधिलल्लेचे वाक आहेत, किंवा अक्क महादेवीची वचनं आहेत, किंवा मोल्लाचे चंद्रावतीचं रामायण आहे. आपल्याकडची मुक्ताबाई, म्हणजे मोल्ला तर आंध्रातली ही कुंभाराची मुलगी होती आणि तिने रामायण रचलं तेव्हा कृष्णदेवरायाच्या दरबारातल्या लोकांना विश्वास बसेना की हे तिनेच रचलेलं आहे. तिला बोलावून घेतलं आणि तिची परीक्षा घेतल्यानंतर त्यांचा विश्वास बसला की हां हे करू शकते. तेव्हा बाई करू शकते असं पुन्हा पुन्हा सिद्ध होणं, ही बाईला वारंवार त्याची परीक्षा द्यावी लागलेली आहे असं दिसेल. आपल्याकडची मुक्ताबाई असेल, जनाबाई असेल, सोयराबाई आहे, बहिणाबाई आहे, विठाबाई आहे, किती थोर बायका आहेत त्या. लिहिण्यावरची, गाण्यावरची,
नवे जगण्यावरचीच दडपणं दूर करत या बायकांनी संतांच्या मदतीने आणि त्यांच्या कृपेने म्हणूया अभंग रचले, गायले. पण स्वतःच्या अंतर्मनाचा लख धांडोळा घेत आपल्या भावभावना आणि आपलं जगणं व्यक्त करण्यासाठी बाईला 20वं शतक उजाडावं लागलं. म्हणजे सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई रानडे आणि पुढे मग स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक असतील किंवा विडंबनाचा हात धरणाऱ्या इंदिराबाई तेलंग असतील किंवा उत्तम वाङ्मयीन समज आणि कर्तृत्व असणाऱ्या काशीबाई कानेटकर असतील. या सगळ्या बायका या 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याला पुढे आलेल्या दिसतात. रमाबाई रानडे आणखी काही स्त्रिया या काळामध्ये होत्या. पण या मोजक्या स्त्रिया वगळता बायका लिहायला आणि बोलायला बिचकत होत्या, घाबरत होत्या, सार्वजनिक जीवनामध्ये उभं राहायला घाबरत होत्या. काशीबाई कानेटकरांनी लिहिलंय की आमच्याकडे लिहा असं बाईला म्हटलं तर मला कुठे लिहिता येईल, आम्हाला कागदावर पेन टेकवण्याची सवय नाही, असं म्हणणाऱ्या बायकाच भोवती जास्ती होत्या. एका सभेमध्ये रमाबाई रानड्यांना एक जण म्हणाली की किती बोलतायत बायका, त्यांना जर आता थांबवा. तेव्हा त्या म्हणाल्या की पहिल्यांदाच बायका बोलायला लागलेल्या आहेत आणि ह्यासाठी तर आपली सभा आहे, यासाठी तर आपली मंडळ आहे. तेव्हा मला असं वाटतं की हे सगळं उजाडायला किती काळ बायकांना वाट बघावी लागली. आणि हे सगळं जेव्हा पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की अरे पण मग अवघ्या 100 वर्षाच्या काळात 1000 वर्षांची ज्ञान परंपरा ज्यांच्यापासून दूर राहिली त्या बायकांनी केवढी मोठी झेप आज घेतलेली आहे. म्हणजे हजारो वर्ष जी ज्ञान परंपरा पुरुषांच्या साठीच उपलब्ध होती आणि स्त्रियांसाठी बंद होती, त्या ज्ञान परंपरेच्याशी नातं जोडताना, लिहिण्या वाचण्याच्या परंपरेची नातं जोडताना, अभ्यासाच्या, पांडित्याच्या, विद्वत्तेच्या परंपरेशी नातं जोडताना बाईला ती दारं उघडण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागला, एवढा काळ लागला. त्या हजारो वर्षांच्या तुलनेमध्ये अवघ्या 100-150 वर्षात बाईने आज कुठच्या कुठे झेप घेतलेली आहे. हे अक्षरशः नवल वाटावं अशा प्रकारचं कर्तृत्व आहे, जे जग बायकांसाठी कधीच नव्हतं, बायकांचा विचार करत नव्हतं. त्या जगात पाय ठेवण्यासाठी बाई लायक आहे, सक्षम आहे आणि सिद्धही आहे. हे दाखवून देताना त्या काळच्या बायकांनी जे धाडस दाखवलं त्याची कमाल वाटते. काशीबाई कानेटकरांना त्यांचे मामंजी लिहिण्या वाचण्याचं फार त्यांना आवड होती आणि नवऱ्यालाही अर्थात गोविंदराव कानेटकरांना. पण घरच्या बायकांचे टोमणे सतत ऐकायला लागायचे. ते सहन करत या शिकल्या आणि नवऱ्याच्या जवळ इंग्रजी शिकताना नवरा त्यावेळेला जॉन स्टुअर्ट मिलचं सब्जेक्शन ऑफ विमेन हे पुस्तक त्यांनी असं बायकोला म्हटलं की या जन्मात तुला हे वाचता येईल असं मला काही वाटत नाही. त्याच्यावर त्यांनी असं प्रतिज्ञा केली, काशीबाईंनी लिहून ठेवलंय की मी प्रतिज्ञा केली की मी याच देहाने कुणाचीही मदत न घेता या पुस्तकाच्या एका तरी पानाचं भाषांतर तुम्हाला लवकरात लवकर करून दाखवेल. तेव्हा हे त्या काळचं. पण मला आठवतंय अवघ्या 30 वर्षांपूर्वी लोणावळ्याला एक शिबिर भरलं होतं आणि ते लेखिकांचं शिबिर होतं. कलकत्त्याच्या काली नावाच्या संस्थेने ते भरवलं होतं आणि आम्ही एक 3-4 जणी त्याच्यामध्ये इथल्या महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून होतो. नीरजा होती, प्रज्ञा होती, मी होते, मंगलाताई होत्या गोडबोले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी साधे साधे प्रश्न बायकांना दिले होते की तुमची लिहिण्याची वेळ कोणती. तर बहुतेक बायकांची उत्तरं ही सुचेल तेव्हा अशी नव्हती. रात्री सगळे आवरावर झाल्यावर किंवा पहाटे लवकर उठून किंवा रात्री उशिरा सगळं संपल्यावर कामधाम आवरून झाल्यानंतर असं. दुसरं मला मंगलाताईंनी फार मजेदार लिहिलं होतं. जसं काशीबाई कानेटकरांनी त्यावेळेला असं म्हटलं होतं की माझ्या हातून काहीही चुकलं तरी सगळी गोष्ट माझ्या घरातल्या बायकांच्या लेखी माझ्या लिहिण्या वाचण्यावर जाईल. हे त्यामुळे होत आहे. तसं मंगलाताई असं म्हणाल्या की काहीही सुचलं सहज तर मी असं करते की पटकन फ्रीजवरती 4 ओळी लिहून टिकवून ठेवते ते की हे नंतर बघू म्हणून. कारण भाजीत मीठ कमी पडलं
किंवा अगदी मांजरीला 5 पिल्लं झाली तरी सुद्धा 3 का झाली नाही तरी 5 का झाली हे माझ्या लिहिण्या वाचण्यावर येतं. ही 25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट. आज काळ बदललाय, पण कोणत्या बाबतीत आणि कसा बदललाय याचाही विचार आपण केला पाहिजे. या संमेलनात म्हणजे तुमच्या संस्थेचं नाव आहे आम्ही सिद्ध लेखिका. आम्ही सिद्ध लेखिका असं म्हणणाऱ्या स्त्रियांचं हे संमेलन आहे. या म्हणण्याचा अर्थ काय मी विचार करते. म्हणजे आम्ही लेखिका आहोत हे आम्ही सिद्धच केलंय. उदंड लिहितो आम्ही, पुस्तकं लिहितात, म्हणजे आम्ही लेखिका म्हणून सिद्ध झालेले आहोतच असा एक अर्थ असू शकतो या म्हणण्याचा. पण आपल्याला हेही माहिती आहे की लेखिका असणं म्हणजे केवळ वर्तमानपत्र मासिकांमधून काही लिहिणं किंवा पुस्तकं प्रसिद्ध करणं नव्हे. लेखन ही केवळ प्रसिद्धी नाही, ती तपानं मिळवण्याची सिद्धी आहे. केवळ हौस किंवा केवळ करमणूक नाही, ती एक गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. अनुभवाची प्रतिष्ठा राखून करण्याची गोष्ट आहे. आणि तिचा संबंध केवळ आपल्या स्फूर्तीशी नाही, आपल्या कल्पनाशक्तीशी नाही, किंवा आपल्या भाषिक आकलनाशी पण नाही. या सगळ्याशी तो आहेच, पण खरं तर तो तुमच्या जीवन जाणीवेशी आहे, तुमच्या प्रगल्भतेशी आहे, तुमच्या शहाणीवेशी आहे, तुमच्या संवेदनशीलतेशी आहे. लेखनातली सिद्धी प्राप्त करायची म्हणजे पुरस्कार नाही, रसिकांची दादही नाही, तर त्या सिद्धीच्या मार्गावरची वाटचाल सुकर करणाऱ्या, उमेद आपली टिकवून धरणाऱ्या या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सिद्धी ही त्या पलीकडची गोष्ट आहे. आपण अश्वत्थाम्याच्या वंशातल्या नाही आहोत की पाण्यात कालवलेलं पीठ म्हणजे दूध आहे हे मान्य करू. नाही, आपल्याला खरं दूधच हवं आहे, आपल्याला खरी सिद्धीच हवी आहे. आणि अंतिम सिद्धी म्हणजे तरी काय, तर जगण्याच्या काय म्हणू जमिनीवर नेमकं बोट ठेवता यावं. अनुभवाची खोली, अनुभवाचा विस्तार कवेत घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी. दिसावा दिशांच्या मध्ये देवतारा असा हट्ट घेता लवे पापडी, असा अनुभव आरती प्रभूंनी सांगून ठेवलाय. त्यांच्यासारख्या अतीव संवेदनाशील कवीला सुद्धा असा हट्ट घेतला तर पापडी लवते नाही, आपण त्या ताकदीने एकटक पाहू शकत असं म्हणावंसं वाटलं. किंवा मर्ढेकरांच्या सारखा एक वाङ्मयीन युग उलथून टाकणारा कवी सुद्धा नवी भाषा नव्या आशयासाठी शोधताना आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी असं म्हणतो. तेव्हा आपण भाषेपुढे, आपण नव्या निर्मितीपुढे, आपण सर्जनापुढे काय आहोत याचा विचार आपण करायला हवा, करतो. म्हणून सिद्ध लेखिका या शब्दांच्या जोडीतल्या सिद्ध शब्दाची सांगड मी सिद्धीशी घालत नाही, तर तशी सिद्धी म्हणजे आपल्याला माहिती की तशी सिद्धी एखाद्या ज्ञानोबांना, एखाद्या तुकोबांना, एखाद्या सोयराला, एखाद्या जनीला असू शकते. पण आपण ती सांगड ना सिद्धतेशी घालूया. म्हणजे आपण सिद्ध झालेल्या लेखिका आहोत. कशासाठी सिद्ध? मर्ढेकरांनी म्हटलं तशी आपली वाङ्मयीन गरिबी हटवण्यासाठी सिद्ध. आणि अशी गरिबी तर कितीतरी प्रकारची असू शकते, कितीतरी प्रकारची. संवेदनशीलतेची गरिबी आहे. एरवी वय जसं आपलं वाढत जातं तसतसे आपण निबर होत जातो. रंग, रूप, वास, चव, स्पर्श पंचेंद्रियांच्या संवेदनांना हळूहळू एक बधीरपण येतं. काळाने, परिस्थितीच्या आघाताने बधीरपण येतं. निस्सीम इझेकिएलांची एक कविता आठवते मला, की त्यांनी असं म्हटलं होतं की लेट अस कीप इन टच, असं आपण सहज म्हणतो. तेव्हा आपल्याला साधं म्हणायचं असतं संपर्कात राहूया, पण त्याच्या पलीकडे लेट अस कीप इन टच, तेव्हा ती स्पर्शाची भाषा किती महत्वाची आहे हे विसरतो आपण. कित्येक वेळेला शब्दही मागे सारून तुम्ही नुसता स्पर्श हा सुद्धा धीर देणारा असू शकतो, हा सुद्धा सांत्वन करणारा असू शकतो, आपण विसरतो. हेमंत जोगळेकरांची एक कविता मला आठवते की लहानपणी ज्या वेळेला सगळ्या इंद्रिय संवेदना मुलांच्या तीव्र असतात त्यावेळेच्या आठवणी सांगताना त्यांनी असं म्हटलं, तेव्हा मी सहज फुलांच्या आत हिंडून येत असे आणि सगळ्या पानांची चव मला तोंडपाठ असे. ती घेऊन पाहणं, ती चव आपण
आपल्या सगळ्या संवेदना हळूहळू हरवत जातो, तेव्हा माणसांची दुःख आणि सुख सुद्धा आपल्याला स्पर्शता येणं, त्यांनी हे लावणं, त्यांनी उचंबळून येणं, काहीतरी लिहावंसं वाटणं. आज सगळ्या जगभरामध्ये जे चाललेलं आहे, काय झालं म्हणून की युद्धाचं थैमान आहे, सिरिया आहे, इस्रायल आहे, आपण वाचतो आहोत रोज बातम्या. तेव्हा अन्न पाण्या वाचून भुकेली तडफडून मरणारी निरपराध माणसं आपल्या डोळ्यासमोर येतात. सगळ्यात जास्त युद्धाच्या जळा आजवर तुम्ही पहा की बाईलाच भोगाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे या युद्धाच्या कथा आपल्याला का नाही हलावून टाकत? करोनाच्या काळात झालेली परवड माणसांची आहे, त्याच्यावरती किती कथा कादंबऱ्या आलेल्या आहेत याचा विचार करा. तर मला असं वाटतं की आपण फार अपुरे पडतो अशा वेळी. जगाचं विराटपण अतिशय असह्यपणाने आता आपल्या अंगावर आलेलं आहे. विश्वाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, असं पूर्वी म्हटलं जायचं. पण ते एका परीने खरं असलं तरी सुद्धा आता जे विश्वरूप दर्शन आपल्याला होत आहे ते भयचकित करणार आहे माणसाला. आपलं दारिद्र्य हे नवं अतिविशाल विश्व समजून घेण्यातलं दारिद्र्य आहे. मर्ढेकरांनी महानगरी जीवनाचा विचार करताना कशी आली आहे माणसाला कळा, तर मी एक मुंगी तू एक मुंगी सहज चिरडून जातात, माणसं मरतात, आपल्याला काहीच नाही, रोजच्या बातम्या असतात, इकडे अपघात झाले, तिकडे अमुक झालं. माणसं नाहीशी होतात, माणसं चिरडली जातात, अत्याचार होतात. पण हळूहळू आपण सगळेजण बधीर होत जातो. आणि महानगराचं ते दर्शन घडवताना एकेकाळी मर्ढेकरांच्या काळी त्यांचा एक गाव त्यांच्या डोळ्यासमोर होता की कितीतरी दिवस आता नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवस आता नाही नदीत डुंबलो. परवा मर्ढेकरांचं स्मारक मर्ढे गावाला घालं, तेव्हा गेले होते. तिथे त्या राम मंदिराच्या आवारामध्ये त्यांचं लहानसं घर, ते सुंदर देऊळ तिथलं, आणि घाटावरती छान मोठे मोठे वृक्ष, फार छान मोठे, आणि केवढी तरी तुडुंब भरलेली कृष्णा नदी. ही पाहिल्यानंतर असं वाटलं की अजून अशी चिमुकली गावं काही बोटावर मोजण्या इतकीच शिल्लक आहेत. एरवी महानगरांमधलं आणि गावांमधलं बकालपण हे सारखंच झालेलं आहे. तिथले भ्रष्टाचार आणि इथले भ्रष्टाचार याच्यात फरक स्वरूपाचा असेल, पण बाकी काहीच नाही. तेव्हा असं सगळं हे बिघडत चाललेलं जीवन, प्रदूषित होत चाललेलं जीवन शब्दात आणणं हे केवढं तरी मोठं आव्हान आहे. ते स्वीकारायला सिद्ध जायला पाहिजे. आपण सिद्ध कशाला व्हायचं याच्यासाठी मला असं वाटतं की समकाल समजून घेण्यातलं आणि आपली जगण्याविषयीची समजूत वाढवत भाषेत उतरण्याच्या नव्या वाटा शोधण्यातलं आव्हान जे आहे ते आव्हान स्वीकारण्यासाठी आपण सिद्ध झालं पाहिजे. सांकेतिक वाङ्मय दृष्टी, मर्यादित जीवन जाणीवा आणि अपुरी भाषिक जाण यांच्यावर मात करत आपण जर स्वतःला मोठं केलं नाही तर सुमारांच्या सद्दीचा आरोप आपण झुगारून देऊ शकणार नाही. आणखी एक आत्मपरीक्षण करूया, आपल्याच लेखनाची एक तपासणी. 19व्या शतकानी पाश्चात्य विद्या, कला, संस्कृती यांच्या परिचयामधून इथल्या वाङ्मयीन जगामध्ये जे परिवर्तन झालं, नवी कथा आली, नवी कादंबरी आली, नवी कविता आली, किंबहुना वाङ्मयाकडे, परंपरांकडे, एकूणच जीवनाकडे पाहण्याची एक नवी व्यक्तिवादी ऐहिक अशी दृष्टी आली. त्या पूर्वीचं वर्णनात्मक किंवा सांकेतिकपणाने जे लेखन व्हायचं पारमार्थिक सुद्धा ते मागे पडलं आणि मानवी विचार भावनांनी रसरसलेलं लेखन पुढे आलं. या पार्श्वभूमीवर स्त्रियांच्या कवितेचं आणि कथा कादंबरीचं काय झालं, तर फार हळूहळू त्यांची पावलं नव्या वाटांवर पडली. मी म्हटलं मगाशी की अवघ्या 150-200 वर्षातली ही त्यांची करामत आहे, हे खरं. पण त्यामध्ये काही काही गमावलं सुद्धा आपण. म्हणजे स्त्रियांसाठी इथली मौखिक परंपरा एखाद्या मूलधनासारखी किंवा स्त्रीधनासारखी होती. आईनी पुढच्या मुलीला दिलेली, शिकली आहे मी मायबाईच्या शाळेत, असं ओव्यांमध्ये बायका म्हणायच्या की आईच्या शाळेत शिकली आहे मी. तेव्हा ते जे एक मूलधन परंपरेचं, मौखिक परंपरेशी जे बाईचं जैविक नातं होतं ते पुरुषांसारखं केवळ बौद्धिक नव्हतं, तिचं भावनिक नातं होतं. ते नातं हे मुख्य म्हणजे बाईचं सामर्थ्य होतं. तोपर्यंत मौखिक परंपरेतली बाई फार सशक्त होती. म्हणजे तिखट आम्ही लेखी जशी तेज तलवार खाली पाय बाप्या असं म्हणत त्यांना सांगायच्या त्या की तुला नाही ऐकणार,
असं म्हणत समोर आलेल्या पुरुषाला वाईट नजरेने पाहणाऱ्या ऐकवणाऱ्या बायका तिथे होत्या. किंवा त्यांचं स्वतःचं एक तत्वज्ञान होतं की सांडली साखर मुंग्या नेतात वाहून, सुखाला सर्वजण दुःखाला नाही कोण. तर हे असे छोटे छोटे जीवन अनुभव बायका सहज व्यक्त करू शकायच्या. तेव्हा ती जी एक सशक्त सामर्थ्यवान अशी भाषा होती बाईची, ती भाषा खास बायकांची भाषा होती. मराठी भाषा टिकवण्याची गोष्ट आपण करतो. मला आठवतं की इरावतीबाई कर्वे या मुक्ताबाई दीक्षित इंटरनॅशनल बुक हाऊस म्हणून पुण्यातलं एक प्रसिद्ध दुकान, त्याच्या मालकीणबाई म्हणूया, त्यांनी जुगार नावाचं नाटक पण लिहिलं. त्या मुक्ताबाईंच्या तोंडी सारख्या म्हणी आणि वाक्प्रचार असायचे. इरावतीबाई म्हणायच्या, मुक्ताबाई ही भाषा विसरू नका बरं का, ही खास बायकांची भाषा आहे. आजही मला असं वाटतं की एक 10, 15, 25 वर्षांपर्यंत सर्वे करणाऱ्या माणसांना पुरुषांपेक्षा बायकांच्या भाषेमधला शब्दसंग्रह किती पटींनी मोठा आहे याचा शोध लागत होता. आज सांस्कृतिक सपाटीकरणाच्या काळामध्ये आपण हे सगळं गमावून बसतो आहोत का? भाषा टिकवायची म्हणजे सामान्य माणसांनी टिकवायची आहे. ती पंडित नाही टिकवणार, ती पुस्तकात लिहून नाही टिकवणार, ते शासन नाही म्हणणार, भाषा आपण टिकवायची आहे. तेव्हा मुख्यतः बायकांनी हे जे सगळं एक भाषेचं धन त्यांच्या पुढे खुलं होतं, ते बहिणाबाई चौधरींचा अपवाद वगळता अतिशय जोरकसपणाने आणि सशक्तपणाने कवितेमध्ये फक्त बहिणाबाईंनी टिकवलं. म्हणजे त्यांचा अपवाद वगळता आपण नाही, आपण नव्या पद्धतीने पुढे आलो. त्याची जाणीव मला आहे की आपण जेव्हा पुरुषांच्या निर्मितीचा विचार करतो, साहित्याचा विचार करतो, तेव्हा तो बहुधा लिंगनिरपेक्ष करतो. हे पुरुषांनी लिहिलंय काय, बाईंनी लिहिलंय का असं आपण म्हणत नाही आणि कलात्मक जाणीवांच्या संदर्भातच फक्त करतो. पण वाङ्मयातले अनुभव ज्यातून निर्माण होतात आणि त्या जगण्यातच स्त्रीवरती जी अतोनात दडपणं असतात, घुसमट असते, अन्याय असतात, गौणस्थान असतं, उपेक्षा असते, ती दूर करत स्वतःला मुक्त होऊ पाहणं, ही प्रक्रिया पुरुषांच्या लेखनाच्या बाबतीत अनुपस्थितच आहे. ही गरजच नाही आहे त्यांना या प्रक्रियेची. बाईला लिहायचं म्हटल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेतून जात बाई निरनिराळ्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून मग या प्रक्रियेला गती देणारं लेखन केवळ मराठीतच नाही तर भारतीय पातळीवर ज्या ज्या बायका करत आल्या त्या कसदार लेखिकांचं लेखन आत्ता उत्तरार्धामध्ये 20व्या शतकाच्या हे महत्त्वाचं ठरलं. मला असं वाटतं की कधीतरी आपण सगळ्यांनी आपल्या लेखनाच्या पलीकडे जात हे सगळं काय लिहितायत देशभरातल्या बायका आणि त्यांच्याशी हातमिळवणी आपल्याला कशी करता येते अनुभवाच्या संदर्भात याचा सहज गमतीने आपण वाचतो ना, तर मग आपलं वाचन विस्तारच शोध घ्यायला पाहिजे. म्हणजे कुशारी डायसन असेल, कुर्तुलीन हैदर असतील, पोपटी हिरानंदानी असेल, आर मीनाक्षी असतील, सुगत कुमारी असतील, महादेवी वर्मांसारख्या सिनियर तर तुम्ही वाचलेल्या असतील हिंदीमधल्या, पण अमृता प्रीतम आहे, तेजी ग्रोवर आहे, लक्ष्मी कण्णन आहे, इम्तियाज धारकर आहेत, कितीतरी भारतीय पातळीवरच्या लेखिका आहेत, किंवा नवनीता देव सेन आहे, जयाप्रभा आहे, मेम चौबी आहे, काय म्हणू जमिला निषाद, जिलानी बानो, कितीतरी लेखिका माझ्या समोर येतात की मला असं वाटतं बानी बसू सारख्या लेखिका यांनी स्त्रियांच्या आपल्या भोवतीच्या स्थितीगतीचं, शोषणाच्या अनेक वाटांचं, स्त्रियांभोवतीच्या अनेक आव्हानात्मक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परिसंस्थांचं जे काय विश्लेषण केलेलं आहे, ज्या प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे याची ओळख आपण करून घ्यायला हवी. हे साहित्य स्त्री पुरुष नात्याच्या तपासणीचं पहिलं संकेतस्थळ असं मी म्हणते हे म्हणून आपण बघायला पाहिजे. आपल्याकडे सुद्धा बायकांनी हे म्हणून पाहिलं बरं का. म्हणजे इंदिराबाई तेलंग ह्या 1936 साली विडंबन कविता फार छान लिहिणाऱ्या बाय, नोंद झालेली नाही त्यांच्या कवितांची, मला वाटतं भावना तरंग किंवा असं काहीतरी नाव असेल, मी विसरले आता. पण आई म्हणोनी बेबी घालू नकोस साध, म्हणजे आई म्हणोनी कोणी आई सहा कमारी, यशवंतांची कविता प्रसिद्ध आहे तुम्हाला माहितीये. तर त्यांनी म्हटलंय आई म्हणोनी बेबी घालू नकोस साध, युगधर्म पाहुनी या बदली ते जाई शब्द. हे त्या काळात त्या बाईंनी म्हटलेलं आहे. तेव्हा स्वतःला शोधणं, स्वतःला सामाजिक सांस्कृतिक संदर्भामध्ये शोधणं आणि वैचारिक परंपरेमध्ये स्वतःला शोधणं, गेल्या 30-40 वर्षातल्या साहित्याचा मागोवा आपण या प्रकारे घेतला पाहिजे.
अगदी मराठी पुरता विचार जरी करायचा झाला तरी आज आपल्या लक्षात येईल की लेखिकांनी अनेक प्रश्नांमधला ढोबळपणा फोडलेला आहे, जे प्रश्न म्हणून कर्त्या सुधारकांनी हातात घेतले आणि अगदी अलीकडेपर्यंत एका बाजूला सार्वजनिक क्षेत्रामध्ये आणि दुसऱ्या बाजूला शासकीय पातळीवरती स्त्रियांच्यासाठी अनेक प्रकारच्या प्रश्नांची सोडवणुकीचे विचार झाले. पण त्याची जी एक प्रत्यक्ष व्यवहारातली बाजू आहे आणि त्याचे जे भावनिक परिणाम आहेत स्त्रीवर होणारे, याच्या संबंधीचं लेखन हे स्त्रियांनीच केलेलं आहे. त्यांनी त्या प्रश्नांचा ढोबळपणा फोडलेला आहे. अनेक रूढी प्रथांची बंधनं तोडायचा प्रयत्न केलेला आहे. स्त्रीच्या मनातून पुरुषाची पदच्युती कशी झाली किंवा पदावनती कशी झाली, म्हणजे एकेकाळी देव, धनी, मालक अशाच प्रकारे असलेला पुरुष हा नंतर सहचर कसा झाला, सोबती कसा झाला, याचा जो आलेख स्त्रियांच्या लेखनातून सापडतो तो इतर कुठे तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे जीवन व्यवहारामध्ये पुरुष सापेक्षता कमी झाली, स्वतःच्या कर्तृत्वाचा आवाका कळला, आपल्या क्षमतांचा अंदाज आला, आत्मविश्वास वाढत गेला. आणि ही एक दीर्घकाळ चालणारी, एका रात्रीत होणारी प्रक्रिया नाही. ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे जी स्त्रियांच्या लेखनातून आपल्याला दिसत आली. कलात्मक जाणीवांच्या पातळीवर हे लेखन कमी असेल कदाचित, पण मला असं वाटलं की हे एक स्त्री जीवनाचं उत्तम दस्तावेजीकरण आहे, जे हजारो बायकांनी, शेकडो बायकांनी अतिशय बारीक 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 संदर्भामध्ये करून ठेवलेलं आहे. तिची एक पूर्वीची जी गोड सुंदर अशी स्त्रीची प्रतिमा होती ती पहिल्यांदा भंग केली बायकांनी, विभावरी शिरूरकरांसारख्या बायकांनी कळ्यांचे निश्वास लिहिताना ती प्रतिमा भंग केली. ती हळूहळू पुढे आली. पुरुष कवी लेखक यांचाही हातभार लागला. म्हणजे मर्ढेकरांनी पहिल्यांदा असं लिहिलं कवितेमध्ये की हाड बंडले अशा बायका विणीत बसल्या चिमणे जीवन. तेव्हा बाई ही सुंदर सुकुमार गोंडस अवयव असलेली नाही, हाड बंडले अशा बायका सुद्धा भोवती आहेत, त्यांच्याकडे पहा. आणि मग मला असं वाटतं की आत्ताच्या लेखिकांना तर पुष्कळ गोष्टी ओलांडायच्या आहेत. हे सगळं झालं तरी सुद्धा म्हणजे आज रूढार्थाने आपण पुष्कळ म्हणतो की बायकांच्यासाठी पुष्कळ कायदे आले, बायका आता मुक्तपणाने आपल्याला हवं ते लिहायला लागल्या. कविता आणि आत्मकथन या दोन वाङ्मय प्रकारांमध्ये तर बायकांनी मानदंड निर्माण केले, इतकं उत्तम लेखन केलेलं आहे. हे आपण एका बाजूला म्हणतो, पण तरी सुद्धा त्यांना ओलांडायच्या अजून पुष्कळ गोष्टी आहेत, समजून घ्यायच्या अजून पुष्कळ गोष्टी आहेत, पुष्कळ गोष्टी निर्माण करायच्या आहेत. अजून बाईच्या आयुष्यावरचं दडपणं आणि वेढे कमी झालेले आहेत आणि प्रखर आणि तीव्र असा विद्रोहाचा सूर एकेकाळी तिला उमटवावा जो लागला तो आता पुष्कळ संयत झालेला आहे. सार्वजनिक परिस्थिती त्या प्रकारची निर्माण झाली आहे. त्यामुळे स्त्रियांचा शब्द सुद्धा आता बदलतोय. कविता महाजनची एक कविता मला आठवते की एकदा न्हाणी घरातली फरशी कोरून लाल मुंग्यांनी खोलवर घर केलं. एकदा न्हाणी घरातली फरशी कोरून लाल मुंग्यांनी खोलवर घर केलं. ते सिमेंटनी बुजवल्यावर मुंग्यांनी रात्रीतून कोरून तयार केली नवी वाट. तेव्हापासून अगदी बदलून गेली बाई. बदलाचा हा अनुभव सूक्ष्म पातळीवर अशा प्रकारे व्यक्त करणारी आजची लेखिका, कवयित्री बाई ही आजच्या व्यवस्थेचा चेहरा पाहताना थोडी गोंधळलेली आणि संभ्रमित आहे असं मला वाटतं. पूर्वप्रतिमा मोडणं आणि आपल्या माणूस म्हणून जिवंतपणाच्या सगळ्या कळा ताकदीने व्यक्त करणं हे ऐतिहासिक काम तिने केलं, त्याबद्दल शंकाच नाही. पण आत्ताचा काळ म्हणजे विशेषतः 90 नंतरचा म्हणजे 90 काळ किंवा म्हणूया 21व्या शतकाचा काळ, हा जो एक आहे हा स्त्रीच्या अपौरुषेय जाणीवांना मागे टाकत पुढे जाणारा काळ आहे. अपौरुषेय असं ती म्हणते, आमच्या कमलाबाई देशपांडेंचा शब्द आहे की अपौरुषेय आपण वेदांना म्हणतो, कमलाबाईंनी म्हटलं जे पुरुषांच्या नाहीत त्या जाणीवा, ते वाङ्मय, ते अपौरुषेय. आणि त्यांनी फार छान त्यांच्या काळातल्या किती छोट्या छोट्या गोष्टी 19व्या शतकात सुद्धा बाईचे काय नाही. खरं मी
बोलू का 1-2 मिनिटं आणखी? म्हणजे थोडं विषयांतर होत आहे, पण मला या बायकांचे, मी मगाशी जे म्हटलं की मौखिक परंपरेतल्या बाईचं बघ कसं बारीक गोष्टी टिपण्यातलं सामर्थ्य होतं, तर त्यांनी बायकांच्या तोंडचं एक गाणं लिहिलं होतं. आणि ते म्हणजे लिहिलं होतं म्हणजे कमलाबाईंनी नाही लिहिलेलं, त्यांनी जमा केलेलं जे मौखिक वाङ्मय होतं त्याच्यात घरच्या सुनेची त्या काळातली अवस्था, तिचं स्थान हे सांगणारं गाणं होतं. 4च ओळी की नवी सून आहे आणि घरामध्ये सासूती सांगितल्याप्रमाणे सकाळी सडा घालायला बाहेर आलेली आहे आणि सडा घालताना दारात मध्ये कुत्रा आहे. तर ती सून त्या कुत्र्याला म्हणते, अहो अहो हडा, अहो अहो हडा, येऊ नका पुढा, मी घालते सडा, उडेल शिंतोडा आणि सासूबाई बोलतील फडा फडा. आता तुम्ही हसता आहात, पण तुम्ही विचार करा की ज्या सुनेला दारच्या कुत्र्याच्या अंगावर शिंतोडा उडला तरी सासूबाई फडा फडा बोलणार आहे, तिचं स्थान घरात काय असेल? आणि कुत्र्यालाही ती अहो अहो हडा म्हणते. तेव्हा सहजपणाने ही ताकद होती, बाईच्या कवितेची ताकद होती, बाईच्या रचनेची ताकद होती. आणि अनाम बायका कुठेही लिहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये काही. तेव्हा हे सगळ्याचा काळ आता मागे पडला, आपण पुष्कळ ओलांडून पुढे आलो. पण असं म्हणत असताना मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे बायकांच्या बाबतीत तरी 1000 वर्षांचा काळ अजूनही उपस्थित आहेच. काही बायका प्रगतीच्या अत्यंत टोकावर गेलेल्या, आणि आपण उदाहरणं त्यांची देऊन केवढ्यात बायकांनी घेतलेली झेप आहे याच्याबद्दल अभिमानाने सांगतो. तो अभिमान सार्थही आहे. पण ह्या बायका अस्तित्वात असताना एका बाजूला एक सर्वे करायला गेले होते एका गावात छोट्या, आणि एका बाईला विचारलं, कुठला रंग आवडतो तुम्हाला? साध्या गप्पा मारत होते मी, तुम्हाला कुठला रंग आवडतो? तर ती बाई म्हणजे आत्ता ग बया, बाईला कुठे आवड निवड असते बाई. हे म्हणणारी बाई आज मला भेटू शकते, आज मला भेटू शकते. मी प्रवास करत होते आणि राजस्थानमध्ये, आणि आम्ही एका आमच्या ड्रायव्हरला म्हटलं की तू आता आम्हाला तुझ्या घरी काही नेलं नाही जेवायला. तुझ्या घरी नाही, आम्ही म्हटलं कुठेतरी आम्हाला घरगुती जेवण पाहिजे होतं इथलं खास. आम्ही हॉटेलमध्ये जेवत आलोय 8 दिवस, पण तू काही नेलं नाहीस. तर तो म्हणाला माझ्या घरी चला. तर 7 वाजले होते संध्याकाळचे. मी म्हटलं अरे आता ह्याच्या पुढे तुझ्या घरी जाणार कोण कोण आहे घरी? तर म्हटलं मुलं बायकोच्या माहेरी शिकतात आणि मी आणि बायकोच असतो. तर मी म्हटलं मग तू आता एवढ्या 7-8 माणसांना आम्हाला घेऊन जाणार, तुझी बायको याच्या पुढे स्वयंपाक करणार, रागवेल ना? त्याच्यावर तो अतिशय शांतपणे म्हणाला, वो क्यों गुस्सा करेगी, उसे मैं लाया हूँ, वो थोड़ी मुझे लाई हूँ. आणि एक क्षणभर थांबून म्हणाला, और फिर वो आप जैसी थोडी है. पण ही वस्तुस्थिती आहे आज आपल्या भोवतीची. तेव्हा मी आता म्हटलं तसं की सर्व काळ अजून आपल्याकडे बायकांच्या बाबतीत उपस्थित आहे. हे अंतर कमी करणं ही सुद्धा लेखिका म्हणून आपली जबाबदारी आहे. यासाठी सुद्धा सिद्ध होणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. जागतिकीकरणाने एका बाजूला सांस्कृतिक सपाटीकरण चालवलंय, राजकारण आणि समाजकारण कमालीचं अविश्वासार्ह आणि भ्रष्ट होत चाललेलं आहे. शहाण्या माणसाला खोलवर जखमा करणारं आणि आपण सार्वजनिक क्षेत्रात वावरूच नये असं वाटायला लावणारं अशा प्रकारचं प्रदूषित वातावरण आपल्या भोवती. एका बाजूला बाई निसर्गाशी इतकी सुरुवातीपासून जोडलेली होती, सहजात होती असं मला वाटतं. तिच्या बाबतीतली निसर्गाची मैत्री, आणि ती तिच्या कवितांमधून, तिच्या लेखनामधून, तिच्या गाण्या गोष्टींमधून सगळीकडेच त्या निसर्गाची आणि तिची सांगड आपल्याला दिसत होती. वर्षभर चालणाऱ्या जीवन व्यवहारामध्ये सुद्धा, सणा उत्सवांमध्ये सुद्धा सहजपणाने निसर्ग ओवला गेलेला होता. पण सण उत्सवाचे प्रकार बदलले, त्याच्या पद्धती बदलल्या. शहरीकरणाच्या प्रचंड वेगामध्ये निसर्गाचा सहवास हा माणसापासून दूर होत चालला. या सगळ्यामध्ये आपण सगळ्या वाढत्या प्रदूषणाला कारण आपण आहोत
याची जाणीवही माणसाला मिटत चालली. विचार करायला वेळ नाही, इतका वेग वाढला जीवनाचा. आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांसाठी अतिशय असुरक्षित होत चाललं जगणं. रोजचं वर्तमानपत्र वाचलं तरी सुद्धा तुम्हाला एका बाजूला तिच्या संरक्षणाचे वाढते कायदे, त्यार्थ नाही आज इथे समोर, आणि दुसऱ्या बाजूला अतिशय असुरक्षित अशा प्रकारचं जगणं, याच्यामधून आपण बायका चाललेला आहोत. तेव्हा या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी आपण सिद्ध आहोत का? या सगळ्याचे अनुभव समोर उतरवण्यासाठी आपण सिद्ध आहोत का? या वास्तवाचं तुकड्या तुकड्यांनी का होईना दर्शन घडवणारी स्त्रियांची कादंबरी येणार आहे का? कथा कवितांमधून या सगळ्या वास्तवाचं दर्शन भेदकपणाने होणार आहे का? काळाने समोर उभं केलेल्या बदलत्या प्रचंड व्यापक अशा जीवनाचं, म्हणजे आपण जग हे खेडं होत चाललंय असं म्हणतो, आणि एवढ्या मोठ्या सगळ्या विश्वाचा एका क्षणात तुम्ही पोचू शकताय. एकाकडून दुसरीकडे तुमचा संदेश इतकं जवळ आलेलं आहे असं आपण म्हणतो एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला हे सगळं जे जीवन प्रचंड आहे याचं आकलन आपल्याला समग्रतेने होणं किती कठीण आहे याचा विचार आपण केलाय का? लेखक म्हणून स्त्रीने आता या सगळ्यासाठी सिद्ध होणं हे गरजेचं आहे. खरं तर कोणताही विशिष्ट झेंडा हातात न घेता तारतम्याने आणि विवेकाने माणसाच्या वर्तनरीतींचा शोध घेणाऱ्या बऱ्याच जणी मला भोवती दिसत आहेत. समकाल समजून घेताना कोणत्याही सवंग अशा घोषणाबाजीचं काय ज्याला म्हणू की लेखन न करणाऱ्या किंवा विशिष्ट प्रतिमासृष्टीत अडकून न पडणाऱ्या अशा लेखिका मनापासून आज लिहित आहेत. अनुवादातून देशातल्या आणि जगातल्या इतर लेखकांचा हात आपण धरू पाहतोय. लेखकांचे नवे अन्वय आपण लावू शकतोय. पण हे सगळं करताना बाई म्हणून आपलं सामर्थ्य जे आहे तेही पणाला लावण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. बाई म्हणजे सर्जनाला सांभाळण्याची एक दक्ष प्रेरणा असते, ती तिची छोडवी आहे. जाता जाता एक कहाणी सांगते आणि थांबणार आहे. कहाण्यांचा अभ्यासही स्त्रीवादी वाचन म्हणून करण्यासारखा आहे बरं का. एक विषय सुचवून ठेवते. आदिवासींची कहाणी आहे की पुरुष शंकर आणि बाई पार्वती अशी कहाणी. शंकर हा अमर आहे असं बोलता बोलता पार्वतीला कळतं, बाई अमर नाही, शंकर अमर आहे. तर ती म्हणते की मग मला पण हे कळलं पाहिजे की हे अमरत्व कशाने येतं, तो बीज मंत्र जो आहे तो मला द्या असं ती मागते. आणि शंकर आधी खूप आडेवेडे घेतो, पण शेवटी तिच्या हट्टापुढे तयार होतो की सांगतो. मग म्हणतो इथे कोणीही नको, एकांत हवा, म्हणून एका खोल गुहेमध्ये प्रथम शंखनाद करतो, सगळे जीवजंतू बाहेर घालवतो आणि पार्वतीला एकटीला आत ठेवून तो त्या बीजमंत्राचा उपदेश तिला करायला लागतो. पण कित्येक महिने जातात तरी सुद्धा ते संपत नाही आणि पार्वतीला झोप अनावर होते. तिचे डोळे मिटलेले पाहून तिचे हुंकार थांबतात आणि एक पोपटाचं पिल्लू, बाकीचे सगळे गेलेले असतात जीवजंतू, पण एक पोपटाचं छोटं पिल्लू तिथे राहिलेलं असतं. ते पुढे हुंकार द्यायला लागतं, ते ऐकत असतं ते पुढची पिढी. तर शंकराला कळल्यावर तो फार चिडतो, पार्वतीला हाक मारतो, ती खडबडून जागी होते, पण त्याला ते पोपटाचं पिल्लू दिसतं आणि तो त्याला पकडायला मारायला धावतो. त्याच्या पोपट उडून जातं ते पिल्लू, शंकर त्याच्या मागे धावतो. जवळच व्यास ऋषींचा आश्रम असतो आणि त्यांची बायको गर्भार असते, तिच्या गर्भात तो पोपट शिरतो आणि मग अर्थातच वाचतो तो शुकमुनी पुढे जो. पण ही गोष्ट इकडे आदिवासींच्या कथेमध्ये शंकर परत येतो, त्याला जीवदान देतो पोपटाला आणि परत येतो आणि पार्वतीवर चिडतो आणि हकलून देतो तिला घरातून की तू मला हे सांगायला लावलंस म्हणून हकलून देतो. ती बिचारी कुठे जाणार विचारते नवऱ्याला, अहो मी कुठे जाऊ? तो म्हणतो जा बापाकडे. ती बापाकडे येते. बाप म्हणतो ज्या मुलीला नवऱ्याची मर्जी सांभाळता येत नाही अशा मुलीची मला लाज वाटते, मी काय तुला घरात ठेवून घेणार, काय करणार. एकच मुलगा असतो कार्तिकेय, त्याच्याकडे जाते. तो म्हणतो की आधी मला बायका आवडत नाही,
त्यातून तू माझी आई आलीस, पण जिला इतका शंकरासारखा थोर नवरा सांभाळता आलेला नाही, अशी आई मला नको. त्यामुळे कार्तिकेय नाकारतो. मग पार्वती काय करणार? एकच पर्याय, आदिवासींची गोष्ट आहे, काळ जुना आहे, त्यामुळे एकच पर्याय की शंकराला प्रसन्न करून घेणं आणि परत त्याचं प्रेम मिळवणं. म्हणून तप करायला लागते झोपडी बांधून. मग तिथे गणपतीची कथा मिसळली आहे की ती आपल्या अंगाचा मळ काढून आपला एक मुलगा तयार करते, त्याला राखणीला बसवते आणि आत तप करत राहते. शंकर तपानी प्रसन्न होतो आणि येतो भेटायला. गणपती ओळखत नाही, तो त्याला अडवतो म्हटल्यावर शंकर चिडून मान उडवतो. गोष्टीचा शेवट फार छान आहे. शंकर त्याला मारून टाकतो, आत येतो, पार्वतीला सांगतो, तर पार्वती म्हणते अहो तो आपलाच मुलगा होता. मग त्याला जिवंत करायचं. शंकर आपल्या जटेतून एक माणूस निर्माण करतो आणि त्या दासाला आज्ञा करतो, त्या सेवकाला, की जा शोधून आण कुठलंही बाळ. फक्त फार छान सूचना आहे त्याला शंकराने दिलेली, की नुकतं जन्मलेलं बाळ असलं, तान्हं असलं तरी चालेल, फक्त ज्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असेल त्यालाच आण. तेव्हा आईने नाकारलेलं बाळ आहे. मला असं वाटतं की आज जीवनजगातलं प्रत्येक कोवळं, रसपूर्ण, निष्कवच आणि निष्कपट असं जीवन डोक्यात आलेलं आहे. तेव्हा त्या जीवनाला सांभाळण्याची, सर्जनाला सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. बाई म्हणून आपली आहे, आपण आई होऊ शकतो म्हणून आपली आहे. कारण निर्मितीचं रहस्य आपल्याला माहिती आहे आणि त्यासाठीच्या वेणा सोसण्याची सिद्धताही आपण केलेली आहे. आपण सिद्ध लेखिका आहोत. तेव्हा ही सिद्धता जाणत्या आणि जबाबदार लेखिका असण्याचं भान जागं असणाऱ्या सगळ्या लेखिकांची आहे. ते भान अखंड राहो अशा शुभेच्छा देते.